सर्व वातावरण हेच मॅच करे. मला अडचण फक्त आहे ना ही जमीन अशामुळे, म्हणजे काही जमीन माझी लवकर सगळी झाली ती. आता आपलं आहे ना होळी नंतर कमी होऊन जातो बा असं. आता काल परवा एक गोणी पाठवली 100 रुपये गेली ती तुमची. हा ते तसं चालू झालं का अजून 1-2 एकदम भारी होऊन जात. गांडूळ आहे. गांडूळ तर भरपूर आहेत मॅडम. हे काय बोललं त्याच्यातनं. ते 3रं वर्ष आहे माझं. पण नाशक काही मारत नाही मी. ब्रश कटर मग तर मालता आहे ना सर्वात जास्त. ब्रश कटरने रस मस्त पडतो ना त्याच्यात. मग ते आपलं सर्व. हे अंतर किती ठेवलंय तुम्ही? 12चं आहे. तरी बी जास्त होतंय सर. अंतर जास्त होतंय मला, म्हणजे कमी होतंय मला 12 फूट. आणि याच्यात पाणी सोडलंय तुम्ही? इथं नाही, फक्त इथं आणि तिथं. मग इथपर्यंत ओलावा कस काय येतो ना मग तो पांजरता ना. असं का? हा मग तिथं जर एकदम जवळ ठेवलं असतं खोडाजवळ, मग ते सड लागतं त्याला. हे किती फुटावर ठेवलंय तुम्ही? हे आता ते 12 फूट आहे आणि तिथून आता 2-2.5 फूट इकडे, मी 2-2.5 फूट इकडे. इथे बी ठेवलं सर दोघी नळ्या एक ठिकाणी तरी चालेल. चालेल ना? हो काही अडचण नाही. फक्त सुरुवातीला लावणी करायची तेव्हा तिथंच पाहिजे. मग नंतर असं 1 वर्षाचं झाड झालं मग तुम्ही इथं का ठेवत नाही, त्याला काय अडचण. सिंगल नळी, सिंगल डबल जसं पाणीचं नियोजन आहे ना तुमचं तसं. हे किती वेळ पाणी देताय आता तुम्ही? आता मी आहे ना तुमचा फोन आला ना तेव्हा घरून आलो. 2ला लाईट आली. काल दिलेलं होतं 2-1 तास. आज 1 तास दिला आणि ते बायोरीचे अल्ट्रासे सोडले. मग हेच प्रॉब्लेम येतो. हे 3रं वर्ष चालू आहे. हा बा 3रं वर्ष. मी म्हणजे खत दिलेलं नाही, काहीच नाही आज. पण ते 2 वर्ष भरपूर दिलं. पहिला वर्षी बी ना काय वापरलं त्याचे? पूर्ण शेड्यूल. RMPH पण, कृषी अमृत पण, SSM पण, सॉइल चार्जर, फ्रूट क्रॉप वगैरे, फंगी, देसी एनर्जी बुस्टर वगैरे कुठलाच सोडलेलं नाही. आता न दिल्यामुळे काय फरक पडतो? नाही माझं कसं आहे, मला आर्थिक अडचण आली. आर्थिक अडचणमुळे मी थांबून गेलो. पैसे नाही मला कसं आहे द्यायचं, तर मग असं आपण कसं पोट भरून खातो तसं द्यायला पाहिजे असं आवडतं. कुठून द्यायला मन नाही भरत नाही. म्हणजे आपल्याकडे तेवढे पैसे नव्हते ना, मग मी थांबून गेलो. तर याची तुम्ही मला आता मी प्लांटेशन करतोय, म्हणजे उद्या परवा माझे बी लागवण होईल. त्यासाठी आलो, म्हटलं भेटून घेऊ. तर मी 13 बाय 7.5 फूट किती तुमच्या? हे 6 फूट 7.5 ठेवतो. 8 डिग्री ठेवलं तरी चालेल. पण एकदम चुनखडीची असू द्या ना, असू द्या. मला लवकर फिटिंग होत जाईल. जेव्हा भाव राहील ना तेव्हाच तोच खूप महत्वाचा राहील. आता पावसाळ्यात बघा किती भाव होतो. 500 आपल्याला 400 जरी सापडला, 300 जरी सापडला, जरी 400-500 पासून सेटिंग झाली तर 300 पर्यंत जरी आला ना, 300 पर्यंत आपल्याला 5-7 क्विंटल जरी निघाला. हा जर आज 20 रुपये 40 रुपये भरपूर तुम्हाला 40-50 क्विंटल निघाला, त्यावेळेस मग तो जर निघाला ना 10 क्विंटल तरी भरपूर. आता पहिल्या वर्षी माझे कांदा उपडणं चालू होतं. 2-3 दिवस लेट झालं. मला 25 क्विंटल तोडा आला होता एवढ्या वेळा. एकच तोडा 25 क्विंटलचा 86,000चा झाला. भाव काय होता सर? 30, 35, 40. 3 दिवस तोडला तोच भाव. आणि जर 50-60 जरी राहिला, आणि त्याच्या अगोदर 50-60च होता. आता होळी येते ना, होळीपासून म्हणजे मी पेरू लावले, तोंडली लावली ना, जमत नाही तिथं चुनखडीची. तुम्ही आहे ना दोघी ट्राय करा. हे बायोरीचे अल्ट्रासे आहे ना, त्याला युट्यूबला सर्च करून बघा. बॉटल आहे ना, बॉटल घरी सर नाही सर्च करा आणि तुम्ही वाटलं खाली नाही. मेन भाऊने काय केलं, सुरुवातीला 5-5 लिटर अल्ट्रासे मागितलं. कितीला मिळालं ते? अल्ट्रासे ना 5 लिटर 5,000 आणि बायोरीच 1,000 रुपयाचं, आणि अल्ट्रासी आपला बायोकर्चल 1,000 रुपयाचं. ते 1,000 रुपये लिटर, म्हणजे ती 1,000 रुपये लिटर आहे. पण इकडे तुम्हाला दाखवतो ना ते. आता मी ते काय करतोय ना त्याच्यात मला तर भरपूर वेळ आहे. याला खात्री कधी घेतली होती तुम्ही? मी जुलै एंडिंगला घेतली होती सर. हो शेंगा किती मस्त लागले ना. मी एकच ठेवला नाही सर, दाटून जात. बघा ना, हे काय लागत आहे ना दादा, नवीन पण आहे. हे बघ, हे नवीन बारीक. तुम्ही इथून जरी तोडलं सर तरी चालेल. हलकी जमीन आहे. समजा मी एक स्टंप ठेवला ना